नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यातला वाळवणीचा पदार्थ, तो म्हणजे साबुदाण्याचे पापड। हे पापड आपण वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो। हे पापड आपण घरच्या घरी बनवू शकतो। बनवायला एकदम सोपी आहे आणि हे आपण पापड इडली पात्रामध्ये अजिबात तेल न वापरता बनवणार आहोत। तर ते पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर याकरता आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता इथे आपले पापड खूप छान क्रंची झालेले आहे। हे साबुदाण्याचे पापड आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो। तर आपण हे एकदम वेगळ्या पद्धतीने करणार आहोत इडली पात्रामध्ये। तर चला याकरता काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे आपण साबुदाण्याचे पापड करण्याकरता एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे। याला आपल्याला पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायचं आहे। तुम्ही 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत घालू शकता। इथे बघू शकता आपला साबुदाणा छान भिजलेला आहे। आता इथे यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे। मीठ चवीनुसार घालायचं आहे। मीठ कमीच घालायचं आहे कारण की पापड वाळल्यानंतर खूप खारट होण्याची शक्यता असते, त्यामुळे मीठ कमी घालायचं आहे। इथे आता आपल्याला जिरं आणि मीठ छान साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण जिरं आणि मीठ छान मिक्स करून घेतलेले आहे साबुदाण्यामध्ये। आता इथे आपण इडली पात्र घेतले आहे, त्याला तेल न लावता आपण हे साबुदाणा यावर असं पसरून द्यायचं आहे। इथे तेलाचा वापर करायचा नाही आहे, हे असेच निघतात। इथे आपण हे सगळे भरून घेणार आहोत इडली पात्रामध्ये। छान व्यवस्थित पसरून घेणार आहोत। असं छान पसरून घ्यायचं आहे हाताने। इथे मी सगळे इडली पात्रामध्ये छान भरून घेते। इथे बघू शकता आपण सर्व इडली पात्रामध्ये साबुदाणा असं तयार करून घेतले, हाताने पसरून घेतलेले आहे। आता याला आपल्याला 10 मिनिटं इडली पात्रामध्ये छान वाफवून घ्यायचं आहे। इथे आपण इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आली आहे। इथे आपण हे पात्र ठेवून द्यायचे आहे आणि याला आपल्याला 10 मिनिटं छान वाफवून घ्यायचे आहे। इथे आपण हे 10 मिनिटं छान वाफवून घेणार आहोत। इथे बघू शकता 10 मिनिटानंतर आपले पापड छान व्यवस्थित झालेले आहे। साबुदाणा छान एकमेकांना चिपकलेला आहे। आता याला आपल्याला थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे। इथे आपण हे सगळे काढून थंड होण्याकरता थोड्या वेळ ठेवून देणार आहोत। इथे आपण असं थोड्या वेळ थंड होण्यासाठी काढून घेतलेले आहे आणि हे कोमट असतानाच आपल्याला काढून घ्यायचे आहे। खूप थंड होऊ द्यायचे नाही आहे आणि खूप गरम याच्यातही काढायचे नाही आहे। इथे कोमट झालेले आहे पापड। याला सुईने पहिले काढून घ्यायचं आहे आजूबाजूनी आणि याला हाताला आपल्याला पाण्याचा हात लावून पापड काढून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये असे उलट्या साईडनी ठेवून द्यायचे आहे आणि याला उन्हात वाळून घ्यायचे आहे। इथे बघू शकता मी सगळे पापड असे काढून घेणार आहे। असं पाण्याचा हात लावायचा आणि काढून घ्यायचे, म्हणजे पाण्याचा हात लावल्याने हाताला चिटकणार नाही। आपण पापड छान वाळून घेतले आहे। इथे मी पापड छान 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे। इथे बघू शकता छान आपले कडकड छान वाळलेले आहे पापड। आता याला आपण तळून घेणार आहोत। इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि हे पापड आपण छान तळून घेणार आहोत। इथे बघू शकता हे पापड त्याच्या आकाराच्या दुप्पट फुलतात। आपण हे एकदा करून ठेवायचे आणि वर्षभर खायचे। असे हे छान दुप्पट फुलणारे पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पापड तुम्ही नक्की करून बघा। अशा प्रकारे इथे आपण सर्व पापड तळून घेतलेले आहे। इथे बघू शकता पापडाच्या साईजच्या दुप्पट हे पापड फुललेले आहे। असे हे कुरकुरीत साबुदाण्याचे पापड जर तुम्हाला आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।